आपल्यासोबत नागपूरवरून काही मंडळी आलेली आहेत आणि जिजाऊ ब्रिगेडच्या स्वातीताई शेंडे हे आपल्यासोबत आहेत. जाणून घेऊ त्यांच्याकडून मातृतीर्थ सिंदखेडराजे या नगरीमध्ये ते सतत येत असतात आणि जाणून घेऊ त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया. काय सांगसाल मॅडम? जय जिजाऊ. मी मी स्वाती शेंडे, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष नागपूर. सर्वप्रथम सिंदखेडच्या सगळ्या भाविकांना आणि इथे येणाऱ्या सगळ्या शिवभक्तांना जिजाऊ जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आज जिजाऊ साहेबांची 427वी जयंती. ही जिजाऊ हिच्या प्रेरणे उजळे स्वराज्य ज्योती. हीच जिजाऊ हिच्या प्रेरणे उजळे स्वराज्य ज्योती. हीच जिजाऊ जिने घडविले स्वराज्याचे 2 छत्रपती. जिजाऊ सृष्टी म्हटलं की आम्हाला एक खूप उत्साह येतो, प्रेरणा येते. जवळपास 2005 पासून आम्ही सिंदखेडची वारी करतोय. आमच्यासाठी 12 जानेवारी आणि 19 फेब्रुवारी हा सर्वात मोठा सण आहे आणि खूप उत्साह येतो. इथली माती आमच्या कपाळाला लागली की आम्हाला वर्षभर काम करण्याची प्रेरणा मिळते. खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघाचे संस्थापक आहेत माननीय शिवश्री खेडेकर साहेब यांच्या प्रेरणेने जिजाऊ ब्रिगेडची स्थापना झाली आहे. महिलांसाठी महिलांचे चालवलेले संघटन म्हणजे जिजाऊ ब्रिगेड. आणि खरंच आम्हाला एक प्रकारची ऊर्जा मिळते इथे आलं की. आणि जशी 12 जानेवारी जवळ येते ना तसतशी एक प्रेरणा संचारते आमच्यात. आणि कधी एकदा इथे येऊन आमची म्हणजे वर्षभराची शक्ती, काम करण्याची प्रेरणा इथून आम्हाला मिळत असते. धन्यवाद. तेव्हा स्वातीताई शेंडे नागपूरवरून त्यांनी सांगितलं जशी 12 जानेवारी जवळ येते तसतशी आम्हाला ऊर्जा घेण्याची एक आवड निर्माण असते आणि इथं आल्यानंतर एका वर्षाची ऊर्जा आम्ही 12 जानेवारी या दिवशी घेऊन जातो. धन्यवाद. अजून आपल्यासोबत आहे मराठा सेवा संघ नागपूरचे जिल्हा अध्यक्ष बाळनाथ सर. जाणून घेऊ ते बाळनाथ मानकर सर. जाणून घेऊ यांच्याकडून. काय सांगाल सर? सर्वांना जय जिजाऊ. आज मासाहेब जिजाऊंचा 427वा जन्मसोहळा या ठिकाणी मातृतीर्थावर संपन्न होत आहे. या निमित्ताने महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बांधवांना व देशातील व जगातील सर्व शिवभक्तांना मी या निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. नागपूर जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीने आम्ही दरवर्षी या ठिकाणी मातृतीर्थावर मराठा सेवा संघाचे संस्थापक शिवश्री युग पुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या प्रेरणेने आम्ही 2 बसेस 3 बसेस दरवर्षी आणण्याचा प्रयत्न आमचा असतो. आणि सर्व एक दिलाने या ठिकाणी मातृतीर्थावर येतात आणि एक नवीन ऊर्जा इथून घेऊन आम्ही दरवर्षी जातो. आमच्यासाठी हे तीर्थ म्हणजे एका सर्व धर्मापेक्षाही मोठं तीर्थ आहे. हे सर्वधर्मीय तीर्थ आमच्यासाठी असल्यामुळे आम्ही या निमित्ताने या ठिकाणी आलेलो असताना माझ्या सर्व शिवप्रेमींना आमच्यासोबत जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा स्वातीताई शेंडे मॅडम आहेत आणि इतर सर्व बंधू भगिनी आमच्यासोबत आलेले आहे. या निमित्ताने मी पुनश्च एकदा सर्वांना या शिवजन्मोत्सवाच्या मातृतीर्थावरती या शुभेच्छा देतो आणि मासाहेबांनी सांगितलेल्या प्रेरणेने आपण वाटचाल भविष्यामध्ये करावी अशी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार. सध्या आपल्यासोबत आहेत शेतकरी संघटनेचे नेते माननीय रविकांतजी तुपकर. जाणून घेऊ त्यांच्याकडून. मातृतीर्थ सिंदखेड राजामध्ये ते सतत येत असतात आणि त्यांच्याकडून जाणून घेऊ मातृतीर्थ सिंदखेड राजाबद्दल त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे. काय सांगाल साहेब? नाही, जिजाऊ जन्मोत्सवाच्या संबंध देशवासियांना मनापासून शुभेच्छा. आज राजमाता जिजाऊ मासाहेबांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. लाखोच्या संख्येनं राज्याच्या कानाकोपऱ्यातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून जिजाऊ भक्त या ठिकाणी येतात. फक्त खंत एकाच गोष्टीची आहे की इथं लखुजीराव जाधवांचा पुतळा आणि माळसाबाईंच्या मांडीवर जिजाऊ साहेबांचा पुतळा, असा पुतळा अपेक्षित आहे. तो शासनाने उभा केला पाहिजे. जिजाऊ मासाहेबांचा बालपणीचा सुद्धा पुतळा या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. आणि या जिजाऊ सृष्टीचा म्हणा किंवा सिंदखेड राजाचा जिजाऊ जन्मस्थळाचा पाहिजे तो विकास झालेला नाही आहे. दरवर्षी मुख्यमंत्री किंवा संबंधित खात्याचे मंत्री येतात, मोठमोठ्या घोषणा करतात, परंतु प्रत्यक्षात काही होत नाही. या सिंदखेड राजाकडे सरकारचं दुर्लक्ष आहे. जिजाऊ मासाहेबांच्या जन्मस्थळाकडे 5 वर्ष सरकारनं लक्ष दिलं पाहिजे
आणि या जिजाऊ जन्मस्थळाचा कायापालट केला पाहिजे अशी आमची सगळ्यांची भावना आहे. मी आज जिजाऊ माँसाहेबांच्या चरणी माथा टेकला आणि या राज्यकर्त्यांना जिजाऊ माँसाहेबांनी सद्बुद्धी द्यावी आणि शेतकऱ्यांचं कल्याण व्हावं अशा पद्धतीची प्रार्थना त्यांच्या चरणी केली. सध्या आपण सध्या शेतकऱ्याची जी कंडिशन पाहता, सध्या पिकाला जो भाव आहे तो तुम्हाला रास्त वाटते का? काय सांगाल त्याबद्दल? महाराष्ट्रातला शेतकरी गळफास घेतो आहे. आमच्या बापाची फासाकडे जाणारी पावलं थांबवणं हीच खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या समोरचं आव्हान आहे. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, पीक विमा नाही, नुकसान भरपाई नाही, सगळ्या बाजूनं शेतकरी शेतमजूर पुरता खचलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकार मेजॉरिटीनं आलं म्हणून आता दुर्लक्ष करून चालणार नाही. सरकारनं शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं अशी आमची मागणी आहे. आणि जर का सोयाबीन कापूस उत्पादकांच्या मागण्याकडे सरकारनं दुर्लक्ष केलं तर याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील असं आम्ही सगळ्या शेतकऱ्याच्या पोरांनी आता ठरवलेले आंदोलनाचा निर्धार केलेला आहे. राज्यव्यापी आंदोलन लवकरच आम्ही उभं करणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये सरकारने शेतकऱ्यासाठी काय ध्येय धोरणं राबवायला पाहिजे, काय सांगाल तुम्ही? या फुकट्या योजना सगळ्या बंद केल्या पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि सोयाबीनचा प्रति क्विंटल उत्पादन खर्च प्रत्यक्ष बांधावरचा 7-7.5 हजार रुपये, किमान 8,000 रुपये भाव सोयाबीनला खाजगी बाजारामध्ये स्थिर करा. नाफेडच्या मार्फत जी सोयाबीन खरेदी होते हा बंपकपणा आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. कापसाला सुद्धा 10,000पर्यंत भाव मिळाला पाहिजे. आणि या भिकेच्या जी योजना तुम्ही आम्हाला देताय त्याच्यापेक्षा शेतमालाला चांगला भाव द्या आणि महाराष्ट्रातला शेतकरी एकदा कर्जमुक्त करा. सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून द्या, नवं तंत्रज्ञान येऊ द्या आणि मार्केट शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्या अशी आमची मागणी आहे. हे होते आपल्यासोबत रविकांतजी तुपकर यांनी शेतकऱ्यासाठी सतत त्यांचा लढा चालू असतो आणि याही वेळेस त्यांनी शेतकऱ्यासाठी सांगितले की सरकारने काय ध्येय धोरणं राबवायला पाहिजे आणि ते शेतकऱ्यासाठी सरकारने राबवावं अशी त्यांची इच्छा आहे. धन्यवाद. कॅमेरामन